इस्रायल युद्धाचे कारण पुढे करीत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयाने वाढवले आहेत. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्षा मनीषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून तसेच भाकरी भाजून दरवाढीचा निषेध केला. इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 118 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चुला जलाओ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चूल पेटवून त्यावर भात शिजवला आणि भाकरी देखील भाजल्या. या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले, अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले आहे. त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढी करण्यात आली आहे. या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही. यावरून या सरकारची धोरणे कशी तकलादू आहेत हे स्पष्ट झाले आहे. या आंदोलनात युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, राजू चापले, मिलिंद बनकर, एकनाथ जाधव, संगीता लोकरे, कैलास हवळे, दीपा गावण आदींसह सहभागी झाले होते. उद्या महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या एक दिवस आधीच या महिलांना परत खड्ड्यात घालण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे. आज घरगुती गॅस 60 रुपयांनी महागलाय आणि कमर्शियल गॅस 118 रुपयांनी. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की आज 5-6 दिवस झालेत या इराण वॉरला आणि ऑलरेडी आपले पुरी साहेब जे आपले मंत्री होते म्हणतात की आमच्याकडे मुबलक साठा आहे. मग तुमच्याकडे मुबलक साठा आहे, मग आमच्या महिलांना गृहिणींना खड्ड्यात का तुम्ही घालत आहेत? आणि आज 5 दिवसानंतर जर तुम्ही भाव वाढ करत असाल तर येणारं जर हे युद्ध महिना 2 महिना चाललं तर भाववाढ काय होईल, याचे परिणाम काय होणार हे दिसून येतं. तर खऱ्या अर्थाने आमचं केंद्र शासनाला म्हणणं आहे की एका हाताने तुम्ही 1,500 रुपये आमच्या महिलांना देताय आणि दुसरीकडनं हळूहळू महागाईच्या निमित्ताने हे आमच्याकडनं काढून घेत आहे. त्याचा निषेध करायला, त्याच्या विरोधात आज आम्ही आलेलो आहे. आज आमच्या महिलांनी इथे रस्त्यावर भाकरी बनवलेली आहे, रस्त्यावर त्यांनी चूल धुवून पेटवून भात बनवलेला आहे आणि आम्हाला असं वाटायला लागलं चित्र की येणाऱ्या दिवसात महागाईमुळे गॅस सोडून परत एकदा हीच पाळी आमच्या महिलांवर येते. की लाडकी बहीण म्हणून घेता तर लाडक्या बहिणींचे तुम्हाला प्रश्न सरकारला दिसत नाहीये का? त्या गरीब महिला कशा करत असतील, कशी ती बहीण काय करत असेल, काटकसर करून जर पैसे जमवत असेल स्वतःच्या संसारासाठी, हे अशी दरवेळी त्यांची भाव वाढ होत राहिली तर कसं होणार बहिणींचं? आणि उद्या महिला दिन आहे तर महिला दिनाच्या निमित्त त्यांनी ही मोठी भेट सरकारने जर दिली आहे भाव वाढ करून, तर या सरकारला आणखीन बोलायचं तरी काय आपण सर्वांनी महिलांनी? आणि काय करणार आहे? आताशी 8 दिवस झाले आहेत तर भारताचे आणि महाराष्ट्राचे आपले हे हाल आहेत. आणखीन पुढे युद्ध चालू राहिलं तर काय करणार आहेत हे सर्वजण? खूप थकवा आला एवढा प्रवास करून. बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली. हो ग, पण महाग असणार ना. TJSB व्हेकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य. TJSB व्हेकल लोन्स, अपग्रेड करा आरामात. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयात रांगोळी व मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबतच अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण जोपासत आहेत याबद्दल कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त अनघा कदम, डॉक्टर मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या विविध विभागांमधील महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक रांगोळ्या साकारल्या.
महिला सक्षमीकरण, सामाजिक संदेश तसेच पारंपरिक कलाकृतींवर आधारित रांगोळ्यांमधून सहभागी कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता दिसून आली. तसेच मेहंदी स्पर्धेलाही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध सुबक आणि आकर्षक डिझाईन्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपली मेहंदी कलेतील कौशल्य सादर केले. तसेच शाळा क्रमांक 44 मध्ये आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्रभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि महिला दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून व माझ्या ठाणेकरांकडून सर्व आपल्या महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा. आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी निबंध स्पर्धा असू दे, मेहंदी स्पर्धा असू दे, रांगोळी स्पर्धा, आज प्रथम रांगोळी स्पर्धाचं नियोजन केलेलं आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक संधी दिली आहे, प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम आणि महिलांना कुठेतरी एक वाव मिळावा, कर्मचाऱ्यांना याची दखल ठाणे महानगरपालिकेने घेतलेली आहे. पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व आपल्या महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेतील पत्रकार कक्षाच्या रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून श्रीफळ वाढवून करण्यात आला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या पुढाकाराने या कामास प्रारंभ करण्यात आला. महापालिकेतील पत्रकार कक्षाची अवस्था जीर्ण झाल्याने त्याचे रुंदीकरण व विस्तारीकरण करण्याची मागणी पत्रकारांकडून करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील पत्रकार कक्षाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. कक्षाची स्थिती पाहता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नूतनीकरणाच्या कामास सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवजयंतीचा मुहूर्त साधत पत्रकार कक्षाच्या नूतनीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, जनादेशचे संपादक कैलास माबदी, विभव बिरवटकर, दिलीप शिंदे, दीपक शेलार, मनोज बाजपेयी यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते. तसेच ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होते.